शुक्र चांदणी उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड शुक्र चांदणी
उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड झाली सोनेरी पहाड तिकडे चांदणी उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड धुक्याने भिजाली सरती सारी थंडी गुलाबी ही बोलणारी तरी दूध घेऊन यमार चालूया ग बाजाराची वाट सयानो दैत घेऊन मंगल्याची पावित्र्याची नवी पहाटे उजळली नवी पहाटे उजळली नवी पहाटे उजळली बिलबिलगाती पक्षी गाणी वृक्षवेली पाणी बहरली वृक्षवेली पाणी बहरली वृक्षवेली काय गेली का? सांग गं. अगं बाजाराला निघालीस खरी मग तुला वाटावं काय मला तर माहित नाही ग. अगं ये तारा. काय गं राधे अगं तुला तर वाट माहित असेल ना ग. मला नाही गं माहित मी आधीच नवीन आली आहे हिला ना वाट लावायची माहितीये वाट काय गं काय बोलली मागे हो नाही गं मला माहित नाही काय घरी चंद्री तुला तरी माहिती असेल ना गं वाट मला माहिती असेल का गं आज माझा पहिलाच व्यापार गं हो का गं हो आता काय करायचं अगं ये तारा. अगं कशाला भांडताय? अगं त्या शेजारच्या मावशीला ना तर हात मारून घे. कोण मी हो ग. तुझी तर लाडकी मावशी ती नाही गं बाई माझी नाही लाडकी ती मावशी ती ती कसा कसा भांडा येते माझ्याशी वसाडे आहेत घेतलेली काय सांगू आणि माझं कालच भांडण झालं बघ बघ तुझ्याशी भांडण झालं ना अगं ही राधी काय ग? तू थांब मार ना असं म्हणते? हो ग. मग ठीक आहे मारते हा. मावशी अगं ये मावशी. मावशी अगं ये मावशी. अगं बाजाराला येते ना. हो ग. हा ये ये. गपुरीनो काय काय झालं बोंब लायला
ग पोरीनो काय ग झालं बोंबलायला केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला अगं पोरीनो काय ग झालं बोंबलायला अगं पोरीनो काय ग झालं बोंबलायला केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला अरे मावशी अरे यायला एवढी उशीर घाई का ग अगं दम लागला गे अगं बया कुठे वे चाललात अगं हे मावशी आम्ही पोरी पोरी मिळून बाजारला चाललोय. अगं बाजार करता ग हो ग. काय ग अगं मावशीला विचार की काय अगं नाही ग हाक दिली होती तू ऐकलीच नाही. काय म्हणते अगं तुला हाक दिली होती तू ऐकलीच नाही. अगं बाया 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 1 2 3 4 5 6 काय बाया काय केलं हे सर्व झगामागा अगं पोरीनो पण घेतलं काय घेतलं काय सर्व काय सांगायला पाहिजे बघा. आता ते काय मला सांगायलाच पाहिजे होय. का ग तुझ्याकडे नाकावर फोडाला मी कुठे बोलले माझ्या नाकावर फोडालाय? एवढा गेला उशीर का झाला तुला? अगं मी म्हातारी ग तू कशी तरणी जाती. नाचाय बरं जमलं तुला? अगं म्हातारीचं नाचून माहिती ना तुला हो. इथे का तुला नाही ग मावशी. दाखव जरा तुझं नको ग मावशी. काय तूच दाखव काय नाही मावशी. काय घेतलं काय हेचलं ते सांग बघ म्हातारीला या मावशी. काय काय गेला काय नाही ग मावशी. मावशीला लागते नाही ग मावशी. केंदा लागते नाही ग मावशी. नाही ना घेतला. आता तर बोललीस ना मी म्हातारी आहे म्हणून. अगं तुझा डान्स बघून मजा आली ग नको मावशी. अगं सांग आता काय घेतलं तू सांग. बरं ऐका. मी घेतली दही आणि चालली बघ व्यापाराला. दही घेतलंस हो. का ग दही घेतलंस का म्हणजे? अगं पातळ घेतलीस की घट घेतलंस ए मावशी. का ग का ग? अगं पातळ घेतलंस की घट घेतलंस दोन्ही एक मिळून घेतलं. ढवळलंस ना ए मावशी गप ग. आता तर ना तुला काय ग
काय घेतलं ते सांग. काय ग घेतलं मावशी मी सांगते ऐका जरा जोरात सांगा. ऐका नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी. तुला कुठे मिळाली. नाही का मावशी ऐक ना नीट. नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी. मावशी मी रानपाट चिरा दुधाचे माठ म्हणते निघाले हे मागून कसला केस मला काजू टाकत काय 20-20 किलो काजू लागतील मागे. मावशी अगं पोरी तू दिसते सपा काय काय हो की नाही. अगं पोरी तू दिसते सपा पण तुझं मागून कोण सगळं असं काय काय ग घेतलं. चांगला फेस काढायचा तर नाही जमणार. हा सांग आता काय घेतलं ते सांग. नेसून नवारी साडी माळून आबोलीची वेणी. काय मिळाली. नेसून नवारी साडी माळून आबोलीची वेणी. माझ्याकडे पाहू नका कोणी मी घेतले लोणी. म्हणजे काय सांग पडली की काय सगळं सर बदला आता. दोन्ही घेतले मागून घेतले बेडी काय 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 घेतलं अगं सांगायलाच पाहिजे. सांग खवा घेतला आणि चाललंय बघ व्यापाराला. खवा घेतला. अगं बाय 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 बाय. काय ग अगं खवाचं पाणी पण काढलं तर रवा जरा थोडा. अगं बाया अगं हे काय काय तर ग? पुढे काय ग अगं लुटलुट होते कंबर. अगं, पोरं म्हणतात कोणाच्या मागून लावून नंबर. मावशी आता सर्व तुला सावटी दिसते मावशी. काय ग बाया. अगं बाया 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 आता कसं ग बाया. अगं बाय घाट करायचा हा हे सगळं कुठं तुला नाही ना. अगं तिथेच घट्ट तो शरीर नाही लट्ट. अगं तलई झालंय. अगं हे कधी झालंय सगळं होते बघ नष्ट. काय बोलायचं असेल ते मावशी जरा बोल पटते बाय बोल बोल.
मोबाईल कुठे लावले होते गेले हे बस अगं कलियुगातलं बायक माझं हे मोबाईल ग बाय यायचं गेलं होय की नाही मग कलियुगातलं बायक म्हणजे मोबाईल होय की नाही मग हे सगळं उभं केलंय अगं बाय बाय माझी पोर आहे ग अजून नाही बाकी ती मग झालं की काय टाको जर चांगलं घास पोरं बी सगळी उचलले हो की नाही काय ग घेतलं अगं मावशी मी घेतलं दही आणि चालली बघ बाजाराला. दही घेतलं अगं अगं आता बाजाराला उतरते बघ हे पोरीनो चला ग बाजाराला. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहे ओंकार पाडावे. काय ग अगं ओंकाराव बी आली बघ अगं त्याचं लग्न झालं ना ग हो ग मावशी मागून ग नाव घेतात हो की नाही घ्यायचं नाव ना म्हणजे असं नाव घ्यावं नाव काय गाण्यात होती काय हो मावशी आली ना हा? गणपतीचं बी नाव घ्यायचं आता बघ राहते आधी सागर बी राहू दे आणि मनोज बी राहू दे ओंकार पाडावे. कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भीती अक्काबाईच्या पोटी सासूबाईच्या ओटी जलमले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 35 पानं 35 सुपाऱ्या खाल्लं पान रंगलं तोंड तोंडात शिरा बोलू कशी पायात पैजण नाती कशी गावाचं फुल जायचं कोली गावची हो की नाही हो तरी म्हणा एक गवल्याची आणि बायको कुणाची ओंकारावरची. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुरेश लक्ष्मण पेजे यांच्याकडून देखील 101 पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. सुरेश लक्ष्मण पेजे. आता सुरेशराव बी आले हो लगीन झालंय काय त्यांचं पण झालंय ना हो नाव घ्या नाव कुणाचं घ्यायचं सुरेशरावांचं घ्यायचं की नाही हो नाव घ्या नाव कुणाचं घ्यायचं पत्रवली भात भातावर तूप उपसार करू रूपासारखा देखणार रूपासारखा जोडा आधी पहिल्या बायकोला सोडा आणि मावशी सांग ती नातं जोडा. धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्ही कोकणवासी नमन मंडळाचे मालक व निर्माता माननीय श्री सागर शिगवण लेखक कवी श्री संदेश मांडवकर या नमन मंडळाचे प्रेरणास्थान व दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू गोटल तसेच युवा शाहीर आकाश चौगुले यांच्याकडून या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 501 बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. त्यांचे आम्ही श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मौजे रानपाट तालुका जिल्हा रत्नागिरी सदस्य ऋणी आहोत आभारी आहोत. धन्यवाद. त्याला तर उशीर होतोय ना काय करायला आता अगं ये मावशी काय ग अगं सगळ्यांना विचारलं अगं पण तू काय घेतलं अगं मावशीचं कशात काय ग हो की नाही हो हे म्हातारीत आहे किती काय तरी म्हातारीच्या मागूनच हो की नाही काय? अगं म्हातारीचं कशात काय आणि मडक्यात काय अगं सांगायलाच पाहिजे का हो मग सांगते
म्हातारीने घेतलाय हलवा. पोरांना बघ हलवा म्हटल्यावर कसं वाटलं तुला? गाजरातला घेतलाय हलवा. पातळ बी नाही आणि घडी बी नाही, एकदम कडक. लाजली ग लाजली. काय ग मुलगा बाजारला उशीर होतोय. होय, चला तर. Yes, शाबास. गोकुळचा मी नंदहरी हा अवतरलो भुवारी उभा मी वैकुंठ श्रीहरी उभा वैकुंठ श्रीहरी. मेला मथुरेला खाकमात करून दे त्यांना हत्या करण्याची कामगिरी ती पेंद्या सुदामालाच दिली पाहिजे. पेंद्या ए सुदामा, पेंद्या ए सुदामा इकडे या. हक दिवांची कुणी आलो झोपेतून मी जागा झालो
सुदामाई लवकरी ऐकती पासरी जागी झाली गोकुळ नगरी हो जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला देवांची ऐकून आलो गोपीतून निघा राजालो सुदामाई लवकरी ऐकती पासरी जागी झाली गोकुळ नगरी हो जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला पेंद्या सुदामा 16,360 गवल्यांच्या मेला मथुरेला खाटमाट करून देता येईल त्यांना अटक करण्याची कामगिरी ही मी तुम्हाला दोघांना देता येईल त्यांना मी सांभाळतो ठीक आहे तुम्ही कुंजवळात जावा आणि गोळीला अटक करतो ठीक आहे देवाने कामगिरी सांगितले आहे मग त्या कामगिरी आपल्याला जायला पाहिजे चला तुला माहिती नाही मला गेला तू हा अरे काय झालं काय झालं काय अरे ओंकारचं लग्न होतं ना कधी होतं काय अरे आज होतं काय आज सत्य काय झालं काय पाय पडला तू पाय पडला नक्की जेवणाची ऑर्डर मला होती उशीर झाला इथे यायला काय झालं जेवण केलं आणि मी 12 वाजता निघाला तिकडे यायला तिकडे निघाला जखलीच्या आंब्याशी आला जखलीच्या आंब्याशी आला तुला माहित आहे मालावरती जखमी नावलं मालावरती जखलीच्या आंब्याशी आला माझ्या पुढ्यात माझ्या पुढ्यात घातली जखी उभी अरे स्वप्नात बघितलीस की नाही स्वप्नात नाही ती माझ्याकडे बघी तिच्याकडे बघी ती माझ्याकडे बघी तिच्याकडे बघी जवळ 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 चहा पाण्याची वेळ झाली सांगता ती मला घाबरू लागली तुला सोडणार नाही मी बायकोचं एकूच आहे काय माझं सांगताय ना मी मला सोड बाय मला सोड मला जायचं आहे तुम्ही सोडणार नाही म्हणते प्रश्न विचारता म्हणते तुम्हाला प्रश्न विचार मी त्याचं उत्तर दिलं नाही तर तुला भरून सोडणार मी तिला दिलं आता म्हटलं तिला प्रश्न काय विचारणार तिला प्रश्न काय विचारणार जतीन ती तिला काय पण विचार ती उत्तर देणार काय म्हटलं काय करू डोकं खाज होता तर मागं असा हात घातला मागं म्हणजे पाठीवर सामान होतं ना झाडा काढला ती म्हणजे मारायचं नाही म्हटलं मारित नाही
सारा दोघांच्या मध्ये धरला बाबू असा धरला आणि म्हटलं तू सांग मी तुझ्याकडे कुठल्या फोकात बघताय जकीन ह्या बोकांना बघितलं ह्या बोकांना बघितलं असं करता 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 उजाडला जकीन गेली मी इकडे आला देवानी कामगिरी सांगितली 16 शस्त्र 360 गोळीचा मेला हातमार करून मथुरेच्या बाहेर चाललेला आहे त्याला अटक करणे कामगिरी आपल्याला सांगितले तुला जमणार तुला जमणार तू जमणार नाही तू जमणार नाही बंडे म्हणून तू जमणार नाही मग तो आपल्या जोडीचा पाकड्या बोबड्या चला करून घे घे चल मी घेऊ अरे तुकडे बोंडा झाले ती सोदिया गेला अरे हाय 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 कुठे गेलाय गाई तोडल्या गाई देवाने कामगिरी लवकर ये आलो काळी सुधामा हक मारिता वाकड्या वाकड्या का बोंबलता वनामध्ये चुकली माझी काल कपिला रे पेद्या वनामध्ये चुकली रे माझी काल कपिला शोधुनी शोधुनी दमलो मी आदले तिला शोधुनी दमलो मी आदले तिला शोधुनी दमलो मी आदले तिला
अरे काय सांगू काय झालं अरे त्या बितकी आंबा आहे ना आमचा हा त्या बितकी आंब्याचा हा आता आंबा लागलेला बाबूची बितकी असते ना हा एवढी बितकी तोंडात टाकली की कालवण तोंडात टाकली ती की कालवण. बाबूची बितकी असते ना हा. तेवढी बितकी आहा. अरे माझा माया काय म्हणाला हा. हे बितकीचा आंबा हवा हा. आता काय करू हा. कथा बदा वर चालला वर चाललास? 2-3 पोचल्या काढल्या हा. खाली बघता तर काय काय ऊस अरे बाबा आता कसं खाली उतरायचं खाली बघितलं ऊस. अरे बाबा तडकाला चालला मग उतरता येत नव्हतं मग काय केलं मग काय केलं हा. डोकं चालवलं हा. वरती 2-3 पोचल्या भरल्या हा. खाली टाकल्या काय लागले आणि तसाच हा. घरात गेला हा. मोठी शिडी आणली हा. लावली हा. आणि खाली उतरला आणि तसाच ऐकला आला खाली ऊन. खाली ऊन. तटात घरात गेला शिडी आणली खाली उतरला खाली ऊन. अरे मला उतरता येणार नाही ना मग मग कसा होता वर चालला हा. वर गेला खाली बघता तर ऊस खाली ऊन. ऊस आता उठलो कसा हा. तटात घरी गेला. घरात गेला शिडी आणली लावली उतरला आणि तसा निघला आला खाली ऊन. खाली ऊस तसाच घरी गेला शिडी आणली अरे पण होते हा एवढूचा होता एवढूचा कोण? हा एवढूचा होता मांडीवर गेला ढेगात ना खाली पण अरे कोण आहे? हा ढेगात ना खाली नाही मग आता बघ ना आता मग गेला मग एवढा संदेह एवढा होता आता दही दूध खाऊन ना लट्ट झालाय मच्छर झालाय मग देवाने कामगिरी सांगितली आहे काय सांगितले साहेब, सांगतान 16,360 गवळींचा मेला आठ माटून मथुरी बाजार चाललाय कोणता ताट ताट माटून रे आठ तया दुधाचे माठ घेऊन मथुरी बाजारी चाललाय कसा चाललाय त्याला आपल्या पायाने चाललाय हं? कसा चाललाय माझ्या पण गावाला आम्हाला माहितीच ना आपल्या पायात चाललेला नाही? अरे दही दूध घेऊन त्या गवळणी मथुरे बाजारी चाललाय काय म्हणतात त्यांना हडवायचं काम आपल्या दिलाय दही दूध खायला मिळणार अरे पण आडवाचा झाड कसा लावला तू आडवा राहा आम्ही बघतो नाही बघता तुम्ही बघणार ना मी काय दोला मी तुला त्याने लय खाल्ला नाही अरे एवढं का होता देवा ऐशी त्या ढेगात खाली नाही मादीवर घेतला ना की मादीवर नाही ढेगात ना खाली खाली जाय मग खाली ऊस आहे आता जाऊया ना नाही दूध खा आता हा. तू दूध खा हा. तू दही खा दही खा. मी बघते लोणी खाला धन्यवाद. डोईवर म्हटलं अवघडी वाटे हडवड रचा हा यमुना घाटे डोईवर म्हटलं अवघड घाटे हडवड रचा हा यमुना घाटे चला उशिरा झाला दिन सोन्याचा उगवलाय दिन सोन्याचा उगवलाय मजुरीचा बाजार हा भरलाय दिन सोन्याचा उगवलाय मजुरीचा बाजार हा भरलाय दिन सोन्याचा उगवलाय मजुरीचा बाजार हा
मी त्यांचं जबरदस्त असं मजेशीर नाव घ्यायचं एक खास आकर्षण त्यांना मावशी खूप आवडलेली आहे. आनंद घाणेकर. काय करा ते मावशीचे मागून धावतात का? हो नाव घ्यायचं ना ग? हा घ्यायचं ना ग? कोकणची लोककलाच म्हणजे बहुरंगी नमन. कोकणची लोककलाच म्हणजे बहुरंगी नमन. या नमन कलेतून किती कलाकार गेले स्वर्गाला, त्यांची आठवण घालते आम्ही भैरवनाथाला. आमच्या भैरवनाथाची पालखी खांद्यावर घेतात होते हलकी. आनंदरावांचं नाव घेते, सुखाची देते सावली, आम्हा सुखाची देते सावली. काय ग? काय ग? आता जायचं ना का बाजाराला? चला ग बरं आपण बाजाराला. घेतलं काय ना तुम्ही त्याच्या आरोल्या ग, हो की नाही? अरे काय रे? ती मावशी खाली गेली. समोर गेली तुझ्या. काय रे? अरे ही मावशी. ही मावशी ओळखीची आहे. ओळखीची आहे. ओळखीची आहे. सांगतो, मी झालो होता. तो भूताला नव्हती. होतीच की नाही? होतीच की नाही? तुम्ही याला काही सांगतो? खेळ खेळायचा केलायचं की नाही? नाही की मेल्यात चल. इथंच फसली. अगं बरं चला का? तू पोरं ओळखीचे तुझ्या? काय म्हणतो? माझ्या दारात येते गोरका. आणि पडवल अख्ख्या पंचकोशी फेमस. पण मी मला वेळ द्यायचं नाही म्हणून ह्या पुरींच्या आईशी सकाळ सकाळीच पडवल पुढे यायची. तेव्हा ही पोरं भेटीला कोण असायची की नाही? असायची की नाही? असायची का? बसली. मला बघितलं हे काय रे बाबा? तुम्हाला पाहिजे तरी काय? नाही ठेवलं. काय ग? अगं हे मावशी, काय ग? अगं जरा याचं नाव घे ना. त्याचं नाव? हो ग. इथे 12 मार्गाचा एक मार्ग केलेला आहे. हो काय ग? हो ग. काय ग राहते? काय ग? याचं नाव घेऊ नका. हो ग. आता बघ, एक कप चहा त्यात टाकली खारी. अरे एक कप चहा त्यात टाकली खारी. अरे बापरे, तुझं नाव घेते, तुझ्या खारीपेक्षा भैयाचं नानकेट लय भारी. नानकेट लय भारी. काजू झाल्या ना भैया नानकडे घेऊन येतो. सांगून टाका हा रस्ता प्रतिबंध केलेला. अगं हा रस्ता परपरीत आहे म्हणतात. काय अरे हे मला भेटले काय अरे बाबा काय ओळखलीच नाही तिला? आता तूच बघ. अरे बाबा काय पाहिजे तुम्हाला? हा रस्ता प्रतिबंध केला आहे. 12 मार्गाचा एक मार्ग करून त्याच्या फसीला ठेवला आहे. निघून जा. अरे बाबा कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकुम देवांचा कायदा आमचा. अगं पोरीनो, यांच्या कायद्यावर बसायचं नाही. आपण दमल्या म्हणून बसूया. हो हो मावशी.
बसा बसा कशावर बसा बसा. बसलेत का ग नाही रे त्या गाठ चढून पायला हाकायला. पोरी बसल्या बघ. अरे मीडिया सामान्य बसत नाही सामान्य उठत नाही कसं होत अरे बाकी सगळं बरोबर होतं. सगळा बरोबर होत आता तर चालायचं नाही तुला बसायला पाहिजे. अरे बा बसायला नाही बसवून दाखवा. दाखवू हो दाखवा रे दाखवा. थांब राधे. बोल का ना. राधे तुम्हाला मथुरेला जाता येणार नाही. का बरं का ना. राधे मथुरेला जायचं मथुरेतच राहिलं पाहिजे कोकणातच राहिलं पाहिजे. ठीक आहे का ना. का ना आपल्या अनंत अवतारांचे कथन करून सांगावे. ठीक आहे. धर्म रक्षणा राधे अवतार धरीला जन्मलोक बंदी शाळे मी कृष्ण सावळा आहे कर्तव्याची जाण हो भक्त जनांचा पंचप्राण आहे कर्तव्याची जाण हो भक्त जनांचा पंचप्राण. धर्मरक्षणा राधे अवतार धरिला जन्मलोक बंदी शाळे मी कृष्ण सावळा आणि कर्तव्याची जाण हो भक्तजनांचा पंचप्राण आई कर्तव्याची जाण हो भक्तजनांचा पंचप्राण. अगाध यमाच्या लीला मत्स्यरूपी अवतार पहिला मारिले संकासुरला मारिले संकासुरला मारिले संकासुरला. पूर्व अवतार दुसरा मेरू पर्वता चालला पंचनाथ सावरला वराहरूप माझे तिसरे भार पृथ्वीचा वाहिला सांगतो खरे धावून आलो शेताची हाक वरी होता दैत्यानं धाक सत्य घेऊ मधून
अयोध्या पुण्यधाम रावणा वदिला कंस उन्मत्त झाला आकार माजला आठव्या उदारी आलो गोकुळा नंद यशोदा पालन करता गोर गरिबांचा करता करविता उदास चक्र करील दुर्योधनाचा नाश रक्षणात रयतेची आत्माच ध्यास देवकी नंदन गुणवान ओ यांचा जनाचा पंचप्राण आई कर्तव्याची जाण ओ भक्तजनाचा पंचप्राण धर्मरक्षणाला दे अवतार धरिला धर्मलोक बंदी शाळे मी कृष्ण सावला आई कर्तव्याची जाण ओ भक्तजनाचा पंचप्राण आई कर्तव्याची जाण ओ भक्तजनाचा पंचप्राण अगं ये पोरीनो, अगं ये मावशी, अगं हे खरोखरच देव आहेत, आपण त्यांना शरण जाऊया. कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा बाळकृष्ण घरा कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा कोळी आनंद झाला कोळी आनंद झाला बाळकृष्ण घरा आला बाळकृष्ण घरा रसिक मंडळी, थोड्या वेळात दशामुखी रावण दाखवणार आहोत. दशामुखी